नागपुरातल्या अंबाझरी तलावाजवळील रस्त्याच्या व्हायरल व्हिडिओची राज्य मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे। येथील सिमेंट रस्त्याच्या शेजारी बसवलेल्या आय ब्लॉकमुळे रस्त्यावर अपघात कसे होत आहेत आणि जखमी लोक बसलेले या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत। आयोगानं महापालिका आयुक्तांना रस्त्यातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करण्यास सांगितलं असून 4 आठवड्यात या संदर्भात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत। उपराजधानीतील अंबाझरी रोडची जीर्ण अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय। रस्ता आणि पेव्हर ब्लॉकमधील धोकादायक अंतरामुळे अनेक वाहन चालक घसरून अपघातग्रस्त होऊन जखमी होत असल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे। या व्हिडिओमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतःहून दखल घेत कठोर भूमिका घेतली आहे। आयोगानं मनपा आयुक्तांना नोटीस बजावली आहे आणि 4 आठवड्यात स्पष्टीकरण मागितलंय। हे नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षेशी संबंधित मूलभूत हक्कांचं उल्लंघन असल्याचं आयोगानं म्हटलंय आणि या स्थितीला गंभीर निष्काळजीपणा म्हटलाय। मानवाधिकार आयोगानं मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 च्या कलम 18 क अंतर्गत अंबाझरी रोडची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून भविष्यात कोणत्याही नागरिकाला अपघात किंवा दुखापतीचा सामना करावा लागू नये। सोबतच आयोगानं व्हिडिओचा एक पेनड्राईव्ह देखील मनपा आयुक्तांना पाठवलाय, जेणेकरून ते स्वतः परिस्थितीचं गांभीर्य पाहू शकतील आणि आवश्यक कारवाईची खात्री करू शकतील। या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे। मनपानं आतापर्यंत जी पावलं उचलली आहेत त्याचा आढावा या सुनावणीत घेतला जाणार आहे।